वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। दिनांक 22 जुलै 2025 रोजी बिरसा क्रांती दलाच्या नंदुरबार जिल्हा पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना नवापूर येथील अतिक्रमणे काढण्याबाबत आणि संशयित रोहिंग्याचा शोध घेण्याबाबत तहसीलदार नवापूर यांच्या मार्फत निवेदन दिले। अतिक्रमणे हटविणे, नवापूर नगर परिषदेअंतर्गत अनेक महत्त्वाच्या जागांवर अतिक्रमणे झाली आहेत, ती तातडीने हटविण्यात यावीत। यामध्ये प्रामुख्याने खालील ठिकाणांचा उल्लेख आहे। कैलासवासी दिगंबरराव पाडवी क्रिकेट ग्राउंड, या क्रीडांगणाच्या चारही बाजूंनी अतिक्रमण झाले असून मैदानाचे मोठे नुकसान झाले। कचरा टाकणे, सांडपाणी सोडणे आणि भिंती तोडून पक्की घरे बांधणे असे प्रकार घडले। तालुका क्रीडा संकुल हे एकमेव क्रीडा संकुल अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून त्याची दुरावस्था झाली आहे। लोखंडी गेट, दरवाजे, खिडक्या आणि लाखो रुपयांचे क्रीडा साहित्य चोरीला गेले। संकुलाचा वरचा मजला धूम्रपान आणि जुगाराचा अड्डा बनलाय। आदिवासी विकास विभागाच्या मुलामुलींसाठीची वसतिगृहे आरक्षित जागा, इस्लामपुरा येथील अतिक्रमित जागेवर वसतिगृहांसाठी आरक्षित असलेली जागा गिळंकृत करण्यात आली आहे। नवीन क्रमांक 2 हे मुलांचे वसतिगृह 500 विद्यार्थ्यांसाठी मंजूर असूनही इमारती अभावी सध्या पोल्ट्री फार्म मध्ये चालवले जात आहे, जिथे फक्त 400 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो। त्यामुळे 100 विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत। मुलींच्या वसतिगृहासाठी दिलेल्या जागेवरही अतिक्रमण झाल्यामुळे वेगळी छोटी जागा देऊन 2 वसतिगृहे बांधण्यात आली आहे। 325 विद्यार्थिनींना प्रवेश मंजूर असताना इमारती अभावी फक्त 225 विद्यार्थिनींनाच प्रवेश मिळतो, ज्यामुळे 100 विद्यार्थिनी वंचित राहतात। ऐतिहासिक शिवकालीन गडी, नवापूर शहराच्या मध्यभागी असलेल्या या ऐतिहासिक गडीभोवती चारही बाजूंनी अतिक्रमण झाले असून गढी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। रोहिंग्या शोध मोहीम, नवापूर शहरात बाहेरून आलेल्या संशयित बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांनी राजकीय आशीर्वादाने अतिक्रमण करून इस्लामपुरा असे नामकरण केले असून बोगस शिधापत्रिका मिळवल्या आहेत, ज्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी। बोगस शिधापत्रिका जप्त करण्यात याव्यात आणि त्यांच्या विरोधात शासकीय पातळीवर शोध मोहीम हातात घेण्यात यावी। 1998 साली 15 ते 20 एकर जागेत एका महिन्यात ही अतिक्रमणे झाली असून त्यांना शुद्ध हिंदी बोलता येत नाही। हे अतिक्रमण जमीनदोस्त करून ती जागा आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहासाठी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली। निवेदनावर सह्या करणारे पदाधिकारी, निवेदनावर बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष बहादूर सिंग वडवी, नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष सुनील गमन गावित, जिल्हा कार्याध्यक्ष विजय ठाकरे, जिल्हा महासचिव भरत मोरे, जिल्हा सचिव अंकित वडवी, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश वडवी, जिल्हा युवा अध्यक्ष अहरोन गावित, तालुका अध्यक्ष महेश गावित आणि प्रवीण पद्माकर गावित यांच्या सह्या आहेत। या निवेदनामुळे नवापूरमध्ये अतिक्रमणाचा प्रश्न आणि रोहिंग्यांच्या उपस्थितीत मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शासनाकडून यावर काय कारवाई केली जाते ते पाहणे महत्त्वाचे ठरेल। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, संपादक दर्शन ढोले, नवापूर। बिरसा क्रांती दल संघटनेमार्फत आज रोजी नवापूर तालुक्यामध्ये मुलांचं शासकीय वसतिगृह, तसंच मुलींचं शासकीय वसतिगृह आणि जे आमचे दिगंबर पाडवी ग्राउंड आहे तिथं क्रीडा संकुलन वगैरे आहे, त्यांची सर्व काही दुरावस्था आहे आणि वसतिगृहांची अशी व्यवस्था असल्यामुळे की 500 मुलांचं तिथं ॲडमिशन असताना त्यांना पोल्ट्री फार्ममध्ये प्रायव्हेट असं त्यांना ॲडमिशन देऊन त्यांना राहण्याची मागणी करत असताना तिथं जे काही जे हॉस्टेल आहे त्यांच्यामध्ये अतिक्रमण झालेलं आहे। अशा अतिक्रमणाला हटवून तिथं सर्व काही योजना आहे आणि जे काही मुलांचं ॲडमिशन आहे ते त्यांना व्यवस्था झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो। अन्यथा आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही धरणे आंदोलन करण्यास तयार आहोत, एवढी मागणी करू शकतो।